नमस्कार, मी सोनाली। आज तुम्हाला रिक्वेस्टेड व्हिडिओ दाखवते। 32 साइजचे 4 टक्स ब्लाउज कट करायचे, म्हणजे पेपर कटिंग कट करायचे। त्यासाठी सरळ लाईन आखून घ्यायची खालच्या दिशेने, म्हणजे उंची ही एकसारखी येईल। एक्स्ट्रा असलेला कापड किंवा पेपर कट करून घ्यायचा आहे। ब्लाउजची उंची ही 14.5 आहे, म्हणजे 13.5 इंच आहे। त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा टाकायची आणि रुंदी ही 32 साइजची 10.5 घ्यायची किंवा 11 जरी घेतली तरी चालेल। म्हणजे जो मधला टक्स असतो तो 1 इंचाचा घ्यायचा आहे, त्यामुळे ब्लाउजचा जो फिनिशिंगचा भाग असतो तो छान येतो। तर उंची आणि रुंदीला अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे। ब्लाउजची नेक रुंदी ही 2.5 इंच असणार आहे, त्याला मार्क करायचे आणि शोल्डर हे 3.5 इंचाचे असणार आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आर्महोल म्हणजे मोंढा हा 5.5 इंचाचा असणार आहे, त्याला देखील मार्क करायचे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर मोंढ्याला आकार द्यायचा आहे। त्यासाठी मागच्या भागाला 1.5 इंचांवर आणि पुढच्या भागाला 1 इंचांवर मार्क करायचे आणि गोलाकार आकार द्यायचा आहे। जर समजा तुमच्याजवळ कंपास नसेल तर हाताने आकार दिला तरी चालेल। अशा पद्धतीने कंपास ठेवायचा आहे आणि तो आकार द्यायचा आहे। पुढच्या भागाला 1 इंचांवर देखील गोलाकार आकार द्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। हाताने देखील तुम्ही देऊ शकता। अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आकार हा दिला जातो। त्यानंतर पुढच्या गळ्याला आकार द्यायचा आहे। त्यासाठी पुढच्या गळ्याची उंची ही 6 इंच असणार आहे। 6 इंचांवर मार्क करायचे आणि रुंदी ही 2.5 इंचाचीच असणार आहे। तर मार्क करून घ्यायचे, बॉक्स तयार करायचा आहे। गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे, कंपास ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि आकार द्यायचा आहे। हाताने देखील तुम्ही आकार देऊ शकता, पण एखाद्या वेळेस जर समजा तुम्हाला गोलाकार आकार येत नसेल तर ही कंपास यूज करू शकता। टेलरिंग मटेरियल शॉपमध्ये ही कंपास भेटून जाते। नेकच्या खालीच आपल्याला 4 इंचांवर मार्क करायची। क्रॉस पट्टी काढण्यासाठी म्हणजे योकपट्टी काढण्यासाठी अशा पद्धतीने मार्क करायचे आणि कमरेच्या साईडला 3 इंचांनी मार्क करायचे। 4 इंचांपासून रेषा आखायची तिरकस आणि 3 इंचांपासून सरळ रेषा द्यायची, म्हणजे मधल्या दिशेला गोलाकार असा भाग येईल। अशा पद्धतीने क्रॉस पट्टी ड्रॉ करून घ्यायची। मागचा आणि पुढचा भाग सोबतच कट करायचा आहे आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। दोघही पार्ट आपल्याला सोबतच कट करायचे। व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज लगेच त्वरित पाहता येतील। मधला भाग कट करून घ्यायचा आहे, म्हणजे दोघही भाग आपल्याला सेपरेट करायची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आणि पुढच्या भागाचा जो आर्महोल आहे तो कट करायचा एक्स्ट्रा असलेला आणि क्रॉस पट्टीला देखील वेगळे करायचे अशा पद्धतीने। ही आपली क्रॉस पट्टी म्हणजे योकपट्टी असणार आहे। तर आपल्याला 4 टक्स म्हणजे टक्स मार्किंग करायचे। त्यासाठी आधी आपल्याला हा मागचा पार्ट असणार आहे, आधी आपल्याला गळा कट करायचा आहे, म्हणजेच वेगळा करून घ्यायचा आहे। त्यानंतर शोल्डरचे सेंटर अशा पद्धतीने घ्यायचे, खालच्या दिशेपर्यंत प्रेस करायचे, म्हणजे सेंटर पॉइंट आपला हा निघणार आहे। म्हणजे सेंटर टक्स हा आपला खूप महत्त्वाचा असतो। तर 3 इंचांवर मार्क करायचे सेंटरला। त्यानंतर दोघही साईडला 1-1 इंच मार्किंग करायची। जर समजा तुम्हाला चपटा हवा असेल तर 1/2 इंच जरी मार्किंग केली तरी चालेल। तर अशा पद्धतीने 1-1 इंच जर घेतला, जी फिनिशिंग असते ब्लाउजची ती खूप छान अशी येते। त्यानंतर आपल्याला मधल्या दिशेला 1.5 पॉइंट येतील 4ही टक्सला अशा पद्धतीने अंतर घ्यायचे। तर मोंढ्याच्या दिशेला सरळ
सेंटरला अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करायची 1.5 इंच मार्किंग केलेल्या जागेवर. त्यानंतर हुक आणि लूप पट्टीच्या दिशेने सेंटरला टक्स येईल अशा पद्धतीने 1.5 इंच मार्क करायचे आणि सेंटर असलेला टक्स तो 1.5 इंचांच्या मार्किंगच्या ठिकाणी जॉईंट करून घ्यायचा आहे. म्हणजे 4ही टक्सला मधल्या दिशेला 1.5 इंच जागा असेल अशा पद्धतीने टक्स मार्किंग करायचे असतात. हे जे 3ही टक्स आहेत त्याला अगदी 2 पॉइंट जागा येईल अशा पद्धतीने टक्सला मार्किंग करायची. त्यानंतर फिटिंगच्या दिशेला देखील तिरकस असा टक्स घ्यायचा आहे. तो देखील 1.5 इंच मधल्या दिशेला अंतर राहील अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. तर अशा पद्धतीने 3ही टक्स आपले मार्किंग करून झालेले आहे. मधल्या दिशेचा टक्स हा मोठा असतो, म्हणजे फिनिशिंग खूप छान येते अशा पद्धतीचे टक्स मार्किंग केले तर. म्हणजेच कटोरी सारखा हा भाग वरचा दिसतो. अशा पद्धतीचे 4 टक्स ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग केले तर. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी 4 टक्स पॅटर्न कट करून ठेवू शकता आणि हेच पॅटर्न तुम्ही ब्लाउजवर किंवा पीसवर ठेवून तुमचे ब्लाउज कट करू शकता. त्यानंतर मागचा भाग घ्यायचा आहे. मागच्या भागाचा जो नेक आहे तो 10 इंचाचा असणार आहे आणि नेकची रुंदी ही 3 इंचाची असणार आहे. तिला मार्किंग करायचे. वरच्या दिशेला 2.5 इंचाचे नेक रुंदी असणार आहे. अशा पद्धतीने बॉक्स तयार करायचा आहे. आधी त्याला पान आकार देणार आहे. अशा पद्धतीने अगदी सिंपल पद्धतीने आपण कुठल्याही प्रकारचा आकार देऊन मागचा पार्ट हा तयार करू शकतो. कसा वाटला व्हिडिओ? लाईक शेअर कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल बटनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज लगेच पाहता येतील. तर बरेच असे व्हिडिओ आहेत आधी टाकलेले, ते देखील तुम्ही वॉच करा. डायरेक्टली ब्लाउज कटिंग देखील दाखवलेले, ते देखील तुम्ही पाहू शकता. 8 इंचांवर मार्किंग केलेली आहे, म्हणजेच 32 साईजचे ब्लाउज असल्यामुळे आणि एक्स्ट्रा मार्जिंग सह हे ब्लाउज दाखवलेले. त्यानंतर टक्स हा सेंटरलाच घ्यायचा आहे. अशा पद्धतीने शोल्डरचा सेंटर काढायचा आहे आणि 4 इंचांवर मार्क करायचे टक्सला. मागच्या दिशेचा हा टक्स असणार आहे. फोर टक्स ब्लाउजचे पेपर कटिंग हे 4च असतात. म्हणजे हे 3 कटिंग आपले झालेली आहे. त्यानंतर आपल्याला स्लीव्स कट करायची. स्लीव्सची रुंदी 9.5 इंच असणार आहे आणि स्लीव्सची उंची 5.5 आहे. त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा टाकायचे. मार्किंग करून घ्यायचे 6.5 इंचांवर आणि सरळ रेषा ड्रॉ करायची. त्यानंतर स्लीव्सचा मोंढा म्हणजेच आर्महोल हा 2.5 इंचाचा असणार आहे. कॉमन प्रत्येक वेळेस जशी स्लीव्स कट करतो तशाच पद्धतीची ही स्लीव्स असणार आहे. तर 1.5 इंचांवर खालच्या दिशेने दंड घेर घ्यायचा आहे तिरकस असा. त्यानंतर मधला स्लीव्सला मच्छी शेप द्यायचा आहे. म्हणजेच स्लीव्सचा एक भाग हा 1 इंचांनी कमी असतो पुढच्या दिशेचा. तर अशा पद्धतीने मच्छी शेप किंवा फिश कट आपण देऊन घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे तो वरच्या दिशेचा 1 इंचाचा भाग. अशा पद्धतीने आपली ही स्लीव्स तयार करून झालेली. कसा वाटला 4 टक्स पेपर कटिंग रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे हा. एका ताईने मला कमेंट केलेली होती मागच्या व्हिडिओमध्ये की मला 32 साईजचे 4 टक्स पेपर कटिंग दाखवा. तर हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. तर तुमच्या रिक्वेस्ट नुसार देखील मी तुमच्या प्रतिक्रियेनुसार देखील व्हिडिओ तयार करेल. तुम्हाला जो कटिंग हवा असेल तो कटिंग लगेच दाखवला जाईल. तर प्लीज कमेंट करा. कसा वाटला व्हिडिओ ते देखील सांगा. तर परफेक्ट असे हे पॅटर्न आहे. हे पॅटर्न ठेवून तुम्ही ब्लाउज लगेच स्टिच करू शकता. म्हणजेच विकत घ्यायची गरज नाही. घरच्या घरी तुम्ही पॅटर्न तयार करू शकता अशा पद्धतीचे. जर समजा एकदाचा तुम्हाला ड्रॉ करायचं समजलं तर पॅटर्न काढायची गरज नाहीये. डायरेक्ट तुम्ही पीसवर
ड्रॉ करून कटिंग करून स्टिच करू शकता। अशा पद्धतीचे माझे व्हिडिओ आहेत, तर बरेच असे जुने व्हिडिओ देखील आहेत, ते देखील तुम्ही पहा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।